डोंबिवली MIDC परिसरातील अमुदान केमिकल कंपनीच्या रिएक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। काल दुपारी 2च्या सुमारास डोंबिवली MIDC परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरला। या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर लांबून देखील दिसत होते। या स्फोटाची प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्रता होती, त्यामुळे आसपासच्या इमारती आणि कंपन्यांमध्ये देखील नुकसान झालं आहे। अनेक घरांच्या आणि हॉटेलच्या काचा फुटल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी काल भेट दिली आणि बचाव कार्याची माहिती घेतली। या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे। डोंबिवली MIDC परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून A, B, C अशा 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण करून त्यातील अति धोकादायक कंपन्या अंबरनाथ MIDC मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ MIDC परिसरामध्ये प्रस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच राज्यातील इतर MIDC मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळेस कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याच युनिटमध्ये, याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या युनिटच्या संदर्भात। अमुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं, परंतु दुर्दैवाने ती जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही। यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती, ते केलं आहे की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल। एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा।